वचन दिले तू मला. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विजयाने आता ऊर्जाला सांगितलेलं आहे, आज रात्रभर जागं राहायचं आहे आणि या दिव्यामध्ये तेल घालत राहायचं आहे. आणि नुसतं तेल घालत राहायचं नाही, तर तेल घातल्यानंतर देवापुढे हात जोडून देवाला शौर्याच्या दीर्घायुष्याबद्दल तू प्रार्थना देखील करायची आहे. आता ऊर्जापुढं दुसरा काहीच उपाय उरलेला नाहीये. ऊर्जा म्हणते, "हो, तुम्ही जसं म्हणाल मी तसं करणार आहे." आता विजया निघून गेलेली असते आणि त्या दिव्यामध्ये तेल घालून ऊर्जा शौर्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते. तेवढ्यात शौर्य पाठीमागून आलेला आहे. शौर्याला समजलंय की आपल्या आईने खरं तर ऊर्जावर अन्यायच केलेला आहे. उद्या केस आहे आणि बरोबर आजच्या दिवशी तिने सांगितलंय की ऊर्जानी जागं राहायचंय. बरं नुसतं जागं राहायचं नाहीये, तर दिव्यामध्ये तेल घालत राहायचं आहे आणि दिवा पण मुद्दाम छोटा दिलेला आहे. आपल्याला ऊर्जाची मदत केलीच पाहिजे असा विचार करून शौर्य तिच्या पाठीमागं येऊन उभारलेला आहे. इकडे दिव्या मात्र ऊर्जाला त्रास देण्यासाठी तयार झालेली आहे. कारण दिव्याला विजयानं सांगितलेलं आहे, की "तू आज तिच्याबरोबर रात्रभर जागायचं आणि तिला केसचा स्टडी करू द्यायचा नाही. सारखं काही नाही काहीतरी डिस्टर्बन्स करत ठेवायचं," असं सांगितलेलं आहे. पण इकडं दिव्याला मात्र अजिबात जागा राहण्याची इच्छा नाहीये. मला आता झोप नाही झाली तर किती त्रास होतो. त्यांना काय सांगू? अहो, तुम्हाला तिला त्रास द्यायचा आहे ना, तर तुमची तुम्ही थांबण करा ना. मला कशाला सांगतात ह्या सासूबाई? असं तिचं चाललेलं आहे. तिचा चेहरा असा रडकुंडीला आल्यासारखा झालेला आहे. जागण्याची तिला अजिबात इच्छा नाही. कारण तिला तर आत्ताच झोप येत आहे आणि अजून रात्रभर जागायचं या विचारानेच दिव्याला खूप त्रास होऊ लागलेला आहे. तेवढ्यात आदित्य येतो आणि तिला म्हणतो, "आज मी घरी थांबणार नाही मी बाहेर जाणार आहे." तेव्हा ती म्हणते, "ठीक आहे, जा. तुम्हाला कधी थांबवलंय का मी? आणि माझ्याजवळ नसल्यावर तुम्हाला बरंच वाटतं ना?" तेव्हा आदित्य म्हणतो, "हे मात्र अगदी लाखातलं बोललीस तू. तू जवळ असली ना, त्यापेक्षा तू लांब असल्यानंतर मला बरं वाटतं." ती म्हणते, "काय? खरं बोलतोयस का?" तो म्हणतो, "अगं, नाही, नाही, मस्करी केली आहे तुझी." खरं तर आदित्य हे मनापासून बोललेला असतो आणि म्हणतो, "ठीक आहे, आज तुझा काय प्लॅन आहे?" ती म्हणते, "आजचा प्लॅन? आजचा काय सांगू तुम्हाला? आज मला रात्रभर जागायचं आहे." तो म्हणतो, "मग तर बरं झालं. मग ह्या रूममध्ये मी थांबतच नाही. मला माझ्या मित्राकडे जायचं आहे, त्यामुळे मी इथं न थांबणंच चांगलं आहे. तू रात्रभर जा, काय तुला गोंधळ घालायचा तो घाल." असं तो दिव्याला म्हणतो. दिव्याला तो विचारत सुद्धा नाही, की तू कशासाठी रात्रभर जागी राहणार आहे आणि दिव्या पण त्याला काही सांगत नाही. दिव्या म्हणते, "इथं मला किती त्रास व्हायला लागलेला आहे आणि तुम्हाला तुमचं पडलेलं असतं. अहो, आता मी रात्रभर जागे राहिले तर माझे डोळे खराब होणार. माझ्या डोळ्यांच्या खाली ब्लॅक सर्कल येणार. मग मी माहिती आहे तुम्हाला कशी अगदी चेटकिनीसारखी दिसणार. त्यासाठी मला माझ्या डोळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता ड्रॉप टाकणं गरजेचं आहे." असं म्हणून ती ड्रॉप टाकत असते आणि आदित्यला मात्र टिंगल सुचत असते. तो म्हणतो, "मग तू आता काय आहेस?" ती म्हणते, "म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं तो म्हणतो, "म्हणजे अगं तू आत्ता आहेस ना, खूप छान आहेस. तू कशी काय चिटकीन होशील?" असं तो मुद्दाम परत सावरासावर करतो. खरं तर त्याने दिव्यालाच चिटकीन असं म्हणलेलं असतं. पण मूर्ख दिव्याच्या ते अजिबात काय लक्षात आलेलं नसतं आणि मग आदित्य म्हणतो, "ठीक आहे, तुझं जे काय करायचं आहे ना ते चालू दे," असं म्हणून तो निघून गेलेला असतो. इकडे ऊर्जा पुन्हा एकदा दिव्यामध्ये तेल घालण्यासाठी देवाच्या समोर उभी आहे आणि पुन्हा एकदा तिने तेल घातलेलं आहे. शौर्य ते पाहतो आणि म्हणतो, "हे असं सारखं तेल घालत राहिलं तर तू अभ्यास कधी करणार? उद्या तर महत्त्वाची केस आहे, हेअरिंग आहे. या सगळ्या गोष्टी तू कधी बघणार?" ऊर्जाला खूप टेन्शन आलेलं असतं. ऊर्जा म्हणते, "करेल मी सगळं." शौर्य म्हणतो, "तुझं टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे." ऊर्जा म्हणते, "नाही, टेन्शन वगैरे नाही आहे काय. ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज कराव्या ना, त्याचा विचार मी करते." तेव्हा शौर्य म्हणतो, "विचार करण्याची काही गरज नाही आहे. आता मी तुला सांगतोय ना, त्या पद्धतीनं सगळं करायचं आहे." आणि तो म्हणतो, "मी तुझ्यासाठी खास स्टॉपवॉच आणलेला आहे. या दिव्यामध्ये तेल घातल्यानंतर किती वेळानं तेल संपतं ना, या स्टॉपवॉचवर ते नोंदवायचं आणि बरोबर तेवढ्याच वेळानं उठायचं आणि उरलेल्या वेळात काय करायचं माहिती आहे?" ती म्हणते, "काय?" "उरलेल्या वेळामध्ये केसचा स्टडी करत बसायचं. कळतंय?" असं म्हणून त्याने तो स्टॉपवॉच त्याच्या हातात दिलेला असतो. ऊर्जाला खूप छान वाटतं. कारण शौर्य आपली किती काळजी घेतोय, त्याचबरोबर किती छान पर्याय त्याने काढून दिलेला आहे. आता अभ्यास करत बसायला खूप सोपं होणार आहे, हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं आणि शौर्य म्हणतो, "तू काहीच काळजी करू नको. मी तुझ्याबरोबर अगदी क्षणाक्षणाला आहे. तुझं हे व्रत पूर्ण करण्यामध्ये मी तुला 100% सगळी मदत करणार आहे." असं म्हणल्यानंतर तिला अगदी 100 हत्तींचं बळ आलेलं असतं. पण तेवढ्यात हर्षवर्धन आलेला असतो आणि हर्षवर्धन म्हणतो, "अरे शौर्य, काय चाललंय तुझं? त्या कामांची केस मी तुला दिली होती ना, त्याच्या ब्लू प्रिंट सापडत नाहीत भजनला." तो म्हणतो, "पण भजन कुठे आहे?" तेव्हा हर्षवर्धन सांगतो, "भजन आत्ता ऑफिसमध्ये आहे आणि त्याला त्या सगळ्या ब्लू प्रिंट आत्ताच्या आत्ता मिळाल्या पाहिजेत आणि आता मी माझ्या उद्याच्या केससाठी अभ्यास करतोय. त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता त्याला फोन कर आणि त्याला जे काही डिटेल्स पाहिजेत ना, त्या सगळ्या तू दे." असं म्हणल्यानंतर आता शौर्यला कळतं, की आपल्याला तर ऊर्जाला मदत करायची आहे. तो ऊर्जाकडे पाहतो
हर्षवर्धन त्याला म्हणतो, "काय झालं? तुला करायचं आहे का नाही आहे काम?" तेव्हा शौर्य म्हणतो, "नाही, नाही करायचं आहे मला. सांगा काय करावं लागणार आहे?" तेव्हा तो म्हणतो, "मी सांगितलंय ते कर. भजनला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि सगळं सांग की ते ब्लू प्रिंट्स वगैरे कुठे ठेवलेले आहेत ते. कारण माझ्याकडे आता जरासुद्धा वेळ नाही आहे आणि मला जरासुद्धा डिस्टर्ब करायचा नाही. माझ्या पाठीमागं खूप महत्त्वाचं काम चालू आहे. कळतंय का तुला मी काय बोलतोय ते?" असं म्हणून चांगला दमच त्याने शौर्यला दिलेला असतो. तेवढ्यात भजनचा फोन येतो. हर्षवर्धन उचलतो आणि म्हणतो, "हे बघ, आता मला अजिबात फोन करायचा नाही. तुला ज्या काही डिटेल्स पाहिजेत ना, त्या सगळ्या डिटेल्स तू शौर्यकडून घ्यायच्या. कळतंय तुला?" असं म्हणून त्याने फोन ठेवून टाकलेला असतो. आणि आता भजनचा फोन शौर्यला येणार असतो आणि शौर्यला सगळे अपडेट आणि ब्लू प्रिंट ज्या आहेत त्या त्याला देणं गरजेचं असतं. हर्षवर्धन निघून जातो. आता तो ऊर्जाच्या समोर उभा असतो आणि ऊर्जाला म्हणतो, "काय करू मी? मला कळत नाही. आता मला त्या केसकडं पण पाहावं लागणार आहे." ऊर्जा म्हणते, "तुम्ही बिनधास्त जावा. काहीच काळजी करू नका. मी आहे ना इथं. मी सगळं मॅनेज करते. अभ्यास पण आणि स्टॉपवॉच लावून इथलं तेल ओतणं आणि प्रार्थना करणं मी सगळं करू शकते. डोंट वरी." असं म्हणून ती शौर्यला पाठवून देते आणि आता स्वतः ती अभ्यास करत बसलेली असते. आता शांतपणे ती तिचा अभ्यास करत बसलेली असते. पण दिव्याला कुठं आवडणार आहे ती शांतपणे अभ्यास करत बसलेली. दिव्या तिच्या पाठीमागून येते आणि म्हणते, "बापरे! ही तर अभ्यास करत बसले. मला काही नाही काहीतरी केलंच पाहिजे. नाहीतर ही जर का अशी अभ्यास करत बसलेली सासूबाईंना बघायला मिळाली, तर माझं काही खरं नाही आणि मला तो दागिना दागिना पण मिळणार नाही." खरं तर हे सगळं दिव्याने दागिन्यासाठी केलेलं असतं. कारण तिला सांगितलेलं असतं, की "जर का तू अडथळा निर्माण केलास, तर मी तुला 2 चांगले दागिने देणार आहे." झालं. आता दिव्याने तेच डोक्यात ठेवलेलं असतं आणि अभ्यासाला बसलेल्या ऊर्जाच्या हाताला ती धरते आणि म्हणते, "अगं तिकडं तेल संपलं असेल आणि तू का इथं बसली आहे अभ्यास करत? चल, 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 उठ, उठ, उठ." असं करून हाताला धरून तिने परत एकदा देवाच्या समोर आणलेलं असतं आणि तिला दिव्यामध्ये तेल ओतायला लावलेलं असतं. आता ऊर्जा तर दिव्या तर पाठीमागं खुश होऊन बसली आहे. पण ऊर्जा तिला म्हणते, "हे बघ, अजिबात आता आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही बरं का. कारण या स्टॉपवॉचवर मी बरोबर टायमिंग लावलेला आहे आणि किती वेळात तेल संपतं ना, ते सगळं माझ्या लक्षात येतं." असं म्हणल्याबरोबर दिव्या तो स्टॉपवॉच घेते आणि "बघू कसलं आहे, काय आहे?" असं म्हणून तो स्टॉपवॉच तिने रिसेट करून टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा सगळं टायमिंग त्यावरचं निघून गेलेलं आहे. तर इकडे शौर्य हा आता त्याचं काम करत बसलेला आहे. शौर्यला बरोबर हर्षवर्धनने कामाला लावलेलं आहे. शौर्य तर ऊर्जाला मदत करणार होता, पण तो आता मदत करू शकत नाही. कारण शौर्यला आता भजनची मदत करायची आहे आणि कमांच्या केसबाबतच्या ब्लूप्रिंट त्याला आत्ताच्या आत्ता सापडत नाही आहेत. ते कुठे आहेत ते मिळवून द्यायचे आहेत. त्यामुळे शौर्य आता ऊर्जाकडे लक्ष देऊ शकत नाही आणि इकडे बरोबर दिव्याने स्टॉपवॉचची वाट लावून टाकलेली आहे. दिव्याने तो टायमिंग सेट केलेला बरोबर घालवून टाकलेला आहे. पण ऊर्जा देखील स्मार्ट आहे. ऊर्जानं तो टायमिंग बरोबर लक्षात ठेवलेला असतो. जरी दिव्यानं तो रिसेट करून टाकला, तरी दिव्याच्या मात्र तो टायमिंग बरोबर लक्षात असतो. दिव्याला मात्र हे कळत नाही. दिव्याला असं वाटतं, की हिच्या हातातलं स्टॉपवॉच आपण घेतलं आणि ते रिसेट करून टाकलं, तर ही खूपच पॅनिक होईल आणि हिला काम करता येणार नाही. ही रडवेली होईल असा विचार करून दिव्याने ते सगळं काही केलेलं असतं. पण दिव्याचा प्लॅन एका क्षणात ऊर्जानं अगदी मोडून टाकलेला असतो. पण याबाबत दिव्या मात्र अनभिज्ञ असते. ती ह्याच गोष्टीमध्ये खुश असते, की आपण हिला त्रास देतोय, हिला जागं ठेवतोय, पण हिला आपण अजिबात अभ्यास करू देत नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर ऊर्जाच्या पण चांगलंच लक्षात येत असतं, की दिव्याचं नक्की काय चाललेलं आहे ते. त्यामुळे ती दिव्याला म्हणते, "हे बघ, तू इथं थांबण्याची काहीसुद्धा गरज नाही. तोच्या आत्ताच्या आत्ता तू झोपायला गेलीस तरी चालू शकेल." तेव्हा दिव्या म्हणते, "असं कसं बोलतीस तू? अगं रात्रभर जागायचं आहे तुला. मग तुझ्याबरोबर कोणी नको का? मी थांबते ना तुझ्याबरोबर." "अगं मी जेव्हा लग्न करून आले होते ना, तेव्हासुद्धा मला असं व्रत करायला लावलं होतं. पण मी एकटी कशी जागले ना मलाच माहिती आहे. त्यामुळं आता मला तुझ्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. मी तुझ्याबरोबरच थांबते, रात्रभर जागते." असं म्हणून ती दिव्याला बरोबर ऊर्जाला बरोबर त्रास देत असते. पण आता ऊर्जाने ठरवलेलं असतं, की हिच्या नादी लागत बसायचं नाही. आपण आपला अभ्यास करायचा. पुन्हा एकदा ती अभ्यासाला बसलेली असते. आता या दिव्याला काही नाही काहीतरी खुरापत काढायचीच असते आणि तिला अभ्यासावरून उठवायचं असतं. काय करावं असा विचार करत ती बसलेली असते आणि लगेच तिच्या डोक्यात येतं आणि ती जोरात ओरडायला लागते आणि पोट धरून म्हणते, "आई गं! आई माझं पोट माझं खूप दुखायला लागलंय. मला कळेनाच गेलंय काय करावं ते? काय झालं असेल आता अचानक कळत नाहीये." असं म्हणून जोरात ती पोट धरून खुर्चीवर बसते. तेव्हा ऊर्जा म्हणते, "काय झालं तुला? काय झालंय? काय होतंय सांगशील का नीट मला?" दिव्या म्हणते, "काय मला कळत नाही गं. अचानकच माझ्या पोटात दुखायला लागलंय." "ऐक ना ऊर्जा, तू माझ्यासाठी एक काम करशील का?" ऊर्जा म्हणते, "काय करायचं आहे?" "अगं थोडासा ओवा आहे ना, तो तव्यावर भाज आणि थोडंसं पाणी कोमट करून मला देशील का? मी थोडासा ओवा खाते आणि पाणी पिते म्हणजे मला बरं वाटेल." "आई नाही का असंच करायची बघ, माझं पोट दुखायला लागल्यानंतर प्लीज माझ्यासाठी करशील का गं हे?" असं म्हणून मुद्दाम तिने तिला अडथळा निर्माण करत असते.
पण आता ऊर्जा म्हणते, "ठीक आहे, असू द्या. आपल्या बहिणीचं पोट दुखतंय तर आपणच तिला मदत केली पाहिजे." असा विचार करून तिने दिव्याला सांगते, की "ठीक आहे, तुझं जर का पोट दुखत असेल तर मी तुझ्यासाठी थोडासा ओवा भाजते आणि पाणीसुद्धा कोमट करून घेऊन येते." आता दिव्याला तर हेच पाहिजे. काही जरी केलं तर ऊर्जाने अभ्यासच नाही केला पाहिजे, हेच तिच्या डोक्यात असतं. ती म्हणते, "हो अगं, पटकन घेऊन ये, कारण पोट आहे ना, इतकं दुखतंय ना, मी तुला सांगू शकत नाही आणि मला कळत नाही कशामुळं. कदाचित मी तुझ्या हातचं खाल्लं त्याने तर झालं नसेल ना?" तेव्हा ऊर्जा म्हणते, "काय बोलतेस तू? सगळ्यांनी खाल्लंय, कोणाला काय नाही झालं. तुलाच बरं होतंय. काही बोलू नकोस." असं बोलून तिने दिव्याची मदत करायचं ठरवलेलं असतं. कारण दिव्याचं खूप पोट दुखतंय असं तिला देखील वाटत असतं. पण दिव्या मात्र खूपच नाटक करत असते. जशी ऊर्जा आतमध्ये जाते तसं लगेच ती हसायला लागते आणि म्हणते, "किती बावळट आहे. मी काही जरी केलं ना तर हिला खरं वाटत असतं. आता बघ मी काय-काय करते." असं ती तिला बोलत असते. तर इकडे शौर्य मदत करायची म्हणून थांबलेला आहे. पण त्याला काहीच मदत करता येत नाही. कारण भजनचा त्याला फोन येतोय आणि त्याला फोनहून सारखे उत्तर द्यावे लागतायत. तेव्हा तो सांगतो, "माझ्या नावाचा जो फोल्डर आहे ना, त्यामध्ये एकदा बघ, तुला ज्या पाहिजेत त्या सगळ्या ब्लू प्रिंट त्यामध्ये ठेवलेल्या आहेत. त्यांची प्रिंट काढ." असा फायनल सल्ला त्याने भजनला दिलेला असतो. इकडे ऊर्जा ही दिव्यासाठी ओवा भाजून आणि पाणी कोमट करून घेऊन आलेली असते. आता ओवा हातात घेऊन पुन्हा एकदा दिव्या तिच्याशी बोलतच बसलेली असते. तेव्हा ऊर्जाच्या लक्षात येतं, की ही खातच नाहीये. ऊर्जा म्हणते, "चल आत्ताच्या आत्ता तो ओवा खायचा आणि पाणी प्यायचं." तर दिव्या म्हणते, "हो, अगं खायचं आहे, पण जरा पोट दुखतंय ना." ऊर्जा म्हणते, "हो, दुखतंय ना पोट, मग पटकन ते खा, तुला खाण्यासाठीच आणलेलं आहे." आता दिव्याला कळत नाही काय करावं ते. कारण तिला खाण्याची तर अजिबात इच्छा नसते. पण आता दिव्याच्या समोर खाल्लं नाही, तर तिला वाटणार की आपलं पोट दुखत नाही, असं तिला वाटू शकतं. म्हणून ती पुन्हा एकदा डिस्टर्ब करण्यासाठी ऊर्जाला म्हणते, की हां, मी खाते, पण ऐक ना, अगं मला थोडंसं पाणी ह्यामध्ये गार करून देशील का? कारण हे खूपच गरम झालेलं आहे." पुन्हा ऊर्जा उठते आणि तिला थोडंसं पाणी त्यामध्ये गार टाकून देते. ही थोडंसं पाणी पिते. ऊर्जा आता तिच्या कामाला लागलेली असते. ती पुन्हा एकदा अभ्यास करत असते, पण ते दिव्याला अजिबात बघवत नसतं. दिव्या तिला म्हणते, की "आता तू इथं अभ्यास करत बसली आहेस, पण मला कळत नाही किती वेळ झाला आहे. आता त्या समईतलं तेल संपलेलं असेल तर काय करायचं?" ऊर्जा म्हणते, "तुला मला अभ्यास करूच द्यायचा नाही आहे का? काय ठरवलंस नक्की तू?" दिव्या म्हणते, "असं नाही, पण अगं ते आता समईतलं तेल संपलं असेल तर काय करणार? मग माहिती आहे ना तुझं व्रत पूर्ण होणार नाही आणि तुला माझा काय त्रास होतोय का? उलट मी तुझ्या चांगल्यासाठी इथं म्हणत आहे. तुला नुसता अभ्यास करत बसायचं आहे का? तुला व्रत पूर्ण करायचं नाही का?" असं म्हणून मुद्दाम तिला दिव्या डिस्टर्ब करत असते आणि तिला अजिबात अभ्यास करू देत नसते. आता दिव्यानं सांगितलेलं आहे म्हणल्यानंतर पुन्हा एकदा ऊर्जा उठते आणि जाऊन बघते, की नक्की तेल संपलेलं आहे का नाही ते. आणि इकडं दिव्या मात्र खुश झालेली असते. कारण तिला जे काय करायचं आहे, ती त्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे सक्सेस होते, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. इकडं ऊर्जा दिव्यामध्ये तेल घालत असते आणि तेल घालताना ती बरोबर शौर्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना देखील करत असते. कारण तसं तिला सांगितलेलंच असतं आणि त्याप्रमाणे ती वागत असते. आता दिव्यामध्ये तेल घालून झालेलं आहे म्हणल्यानंतर पुन्हा पण अभ्यासाला बसलं पाहिजे, या गोष्टीसाठी ती तयार झालेली असते. देवाच्या पाया पडून आणि शौर्यसाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करून ती चाललेली असते. तर इकडे अर्पिता मात्र खूपच आजारी पडलेली आहे. तिला खूप ताप आलेला आहे आणि तिची आई म्हणते, की "काय झालं या मुलीला? आम्हाला कळतच नाही." तर वडील देखील चिंतातूर झालेले आहेत. ते तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत असतात, "अर्पिता, अगं काय होतंय तुला? बाळा बोलशील का?" ती तापेत असते आणि एकच गोष्ट बोलत असते, ती म्हणजे मला शौर्यशी लग्न करायचं आहे. हे सगळं ऐकल्यावर तिच्या वडिलांना खूपच त्रास होत असतो. तेवढ्यात विक्रांत येतो आणि विचारतो, "काय झालंय?" तेव्हा वडील म्हणतात, "आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना फोन करून बोलवून घेऊन ये." विक्रांत म्हणतो, "अहो घेऊन कशाला यायचं त्यांना? आपणच घेऊन जाऊया की हिला." तेव्हा विक्रांतला तो म्हणतो, "तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं करत जा. फुकटचं तुझं डोकं चालवत जाऊ नको. डॉक्टरांना फोन कर आणि आत्ताच्या आत्ता बोलवून घे आणि त्यांना सांग की अर्पिताला खूप ताप आलेला आहे." इकडं अर्पिता अजूनही बडबड करत असते, "मला शौर्यशी लग्न करायचंय. मंगळसूत्र कसलं करायचं आहे ना, ते सुद्धा बघून ठेवलंय मी. हॉल कुठला बुक करायचा आहे, ते सुद्धा बघून ठेवलंय मी." अशी ती बडबड करत बसलेली असते आणि तिच्या त्या बडबडीचा तिच्या वडिलांना खूप त्रास होत असतो. कारण शौर्यशी लग्न होणार नाहीये, ही गोष्ट त्यांना माहिती असते. आता इकडं शौर्य ऊर्जाच्या मदतीला आलेला आहे. त्याने भजनचा किस्सा संपवलेला आहे आणि त्यामुळं तो आता ऊर्जाच्या मदतीसाठी धावून आलेला आहे. ऊर्जाला तो म्हणतो, "सॉरी, मी तुला जास्त काही मदत करू शकलो नाही." ऊर्जा म्हणते, "माहिती आहे मला. आता तुम्हाला बाबांनी काम सांगितलं त्यामुळेच तुम्ही निघून गेलेला होतात." शौर्य म्हणतो, "तुला आता अजून पण टेन्शन आलंय का?" ऊर्जा म्हणते, "नाही. माझ्या डोक्यामध्ये सगळं काम चालू आहे." तो म्हणतो, "पण स्टॉपवॉचचं काय झालं?" ती म्हणते, "स्टॉपवॉचची काही गरज नाही. माझ्या डोक्यामध्ये टायमिंग बरोबर झालेलं आहे. बरोबर 19 मिनिट आणि 3 सेकंदाने तेल संपतंय. त्यामुळं आता मला स्टॉपवॉचची काही गरज नाही."
आणि इकडे दिव्या मात्र ढाराढूर झोपलेली असते. विजयाचा प्लॅन तिनं अगदी फेलच करून टाकलेला असतो. विजयानं तिला जागायसाठी ठेवलेलं असतं, पण ती मात्र शांतपणे झोपी गेलेली असते. आता शौर्यने ऊर्जाला स्वतःच्या रूममध्ये आणलेलं असतं आणि म्हणतो, "या क्षणाची मी वाट पाहत होतो. तुला माझी रूम बघायची होती ना? बघ. या रूममध्ये पण तशीच ऊर्जा आहे. जशी तू आहेस ना तशी. आणि आत्ता तू कुठं होती ना? देवघरात. तिथं देखील अशी पॉझिटिव्ह ऊर्जा असते माहिती आहे ना? तशी इथं पण आहे. कारण इथं ना मी कधीच कोणाविषयी काही वाईट विचार केला नाही. कधीच कोणाला काही त्रास दिला नाही." असं तो सगळं सांगत असतो. तेवढ्यात विजया उठते आणि बघते तर इकडे ही दिव्या ढाराढूर झोपलेली आहे. ती दिव्याला उठवायचा प्रयत्न करते आणि म्हणते, "दिव्या, ए दिव्या उठ बरं. तुला माहिती आहे ना मी तुला कोणतं काम सांगितलंय?" दिव्या मात्र उठत नसते. "कसलं हो काम? काय काम? मला नाही माहिती. मला झोपू द्या हो. एकतर मी बाहेर झोपलो होते. बाहेर सोफ्यावर मला झोप येत नाही. मला किती कंटाळा आलाय माहिती आहे तुम्हाला? कशी तरी येऊन मी माझ्या बेडवर झोपलेली आहे. मला बेडशिवाय नाही झोपता येत. तुम्ही शांत बसा बरं." असं ती सासूलाच म्हणत असते. आणि पाहते सासू आलेल्या आहे, तर त्यांना ती म्हणते, "तुम्ही इतक्या लवकर कशाला आलाय? तुम्हाला दागिना आत्ताच द्यायचा आहे का मला? बरं द्यायचा असेल तर द्या, पण ऐका ना, नाहीतर सकाळी दिला तर चालेल." "अहो, मला खूप झोप येते हो. मला आता अजिबात उठवू नका. मला कळतही नाहीये तुम्ही काय बोलतायत ते." अक्षरशः ती दिव्या झोपीत असते आणि तिला कळतही नसतं की ती काय बोलते आणि पुन्हा ती झोपी गेलेली असते. आता विजयाला प्रचंड राग येतो. एकतर हिला सांगितलेलं काम हिनं केलेलं नाहीये आणि तिकडं ऊर्जा देखील दिसत नाहीये. कारण ऊर्जा देवाच्या समोर नसते. मग ही ऊर्जा गेली कुठं? असा प्रश्न तिला पडलेला असतो. जवळच पाणी असतं. ते पाणी तिने आता दिव्याच्या तोंडावर मारलेलं असतं. तेव्हा दिव्या खाडकन उठते आणि म्हणते, काय झालं? तुम्ही तुम्ही इथं कसं काय आलाय?" ज्या म्हणते, "तुला कळतंय का तू काय करतेस ते?" "अगं ती ऊर्जा तिथे देवासमोर नाही. कुठे गेली ती बघायला पाहिजे." इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघेही गप्पा मारत बसलेले असतात. खूप दिवसांनी शौर्यने ऊर्जाला स्वतःच्या रूममध्ये आणलेलं असतं. खरं तर हे त्याचं स्वप्नच असतं, की ऊर्जाला आपल्या रूममध्ये घेऊन यायचं आणि रूममध्ये घेऊन येऊन आपल्या रूममधल्या वेगवेगळ्या वस्तू दाखवायच्या आणि तिच्याशी गप्पा मारत बसायच्या. पण आता विजया मात्र खूप चिडलेली आहे. कारण ऊर्जा देवासमोर नाही आणि दिव्याला माहिती पण नाही आहे, की ती कुठे गेलेली आहे. दिव्या म्हणते, "अहो, ती तर देवाच्या समोरच होती. मग कुठे गेली ती?" विजया चिडते आणि म्हणते, "तेच मी तुला विचारते, कुठे गेलेली आहेस? तुला झोपेच्या व्यतिरिक्त दुसरं काही सुचत नाही का?" तर इकडे आता ऊर्जा आणि शौर्य बोलत असतात. शौर्याने ऊर्जाच्या हातात हात घेऊन उद्याच्या केससाठी तुला खास बेस्ट लक असं म्हणलेलं असतं. तेव्हा ऊर्जा त्याच्या मिठीत येते आणि शौर्य देखील तिला मिठीत घेतो आणि म्हणतो, "आता ना जे काय होणार आहे ते फक्त चांगलं होणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की आता केससाठी हर्षवर्धन आणि ऊर्जा दोघेही घराच्या बाहेर पडत आहेत. तेव्हा ऊर्जा त्यांच्या पाया पडायला लागते आणि हर्षवर्धनचा आशीर्वाद घ्यायला लागते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, "आशीर्वाद घेऊन कोणी केस जिंकत नसतं. आम्ही जहागीरदार आहोत ही गोष्ट लक्षात ठेव आणि जहागीरदार कधीच हरत नसतात. त्यामुळं तू कितीही पाया पडली तरी काही होणार नाही." तेव्हा ऊर्जा देखील तेवढ्याच तोऱ्यात त्याला उत्तर देते आणि म्हणते, "हो, आता मी पण ऊर्जा जहागीरदार आहे आणि जहागीरदार कधी हरत नसतात ना, ही गोष्ट मी सुद्धा सिद्ध करून दाखवणार आहे आणि तुम्ही जे म्हणलात ना, ते खरंच होणार आहे." असं म्हणून त्याचाच वार त्याच्यावर उलटवलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तेव्हा हर्षवर्धनचं तोंड अगदी पाहण्यासारखं झालेलं असतं. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक